मला गावाबद्दल बोलायचं आहे. आपलं गाव, आपलं गाव, लहानपणच्या आठवणी, आईबाप वाढलेलं ते गाव, आईबापांचं अस्तित्व ते गाव, आणि आपण जन्माला आलो ते गाव. आपण तिथे लहानाचे मोठे होतो आणि शाळेमध्ये जातो, पहिली दुसरी तिसरी, आपण तिथे ग्रॅज्युएट होतो. आणि त्या गावाचे एवढे अनुभव घेऊन त्यातले रस्ते आपल्याला माहिती, तिथलं काय वातावरण आहे ते आपल्याला माहिती, आपण कोणत्या बॅकग्राऊंडमधून आहे ते स्वतःला माहिती असल्यावर जो मनुष्य गावाला त्यागून देतो, गाव मला नको पाहिजे असं म्हणतो, फक्त कामापुरतं गावाला जातो, अशा लोकांना काय म्हणायचं हो? काय म्हणायचं अशा लोकांना? स्वार्थी, घमेंडी की बेअक्कल, हे नाही कळत आहे. गाव असणं एक नशिबाने आपल्याला गाव मिळालं असतं, आपला तिथे जन्म झालेला असतो आणि ते गाव आपण सोडून दुसऱ्या गावामध्ये स्थायिक होतो आणि मग तिथे आपला रुबाब गाजवतो. का? कारण तिथे आपल्याला कोणी ओळखत नाही. गावी आपल्याला सर्व ओळखतात. अरे पण ओळख चांगली की अनओळख चांगली, हे तुम्हाला विचारते आणि सोडून देते तुमच्यावर. पण माझ्या मते जो गावाची ओढ करतो त्याला माणसाची पण ओढ असते. तो माणुसकी जपतो. त्याला वाटतं की नाही, आपण आपल्या माणसांमध्ये राहिलं पाहिजे, आपण आपल्या गावाला राहिलं पाहिजे. गाव कसंही असू दे, ते आपलं गाव आहे, त्याने आपलं भविष्य घडवलं आहे. बाबासाहेब एवढ्या खेड्यामध्ये राहून पुढे गेले, त्यांनी कधी म्हटलं नाही असं, नातेवाईकांना दूर नाही केलं. त्यांनी सर्व जे छोटे मोठे त्यांना घेऊन तो कुठे कुठे जात होता बिचारा. आणि आपल्या लोकांना थोडंसं काय मिळालं तर घमेंड येतो. बस कामापुरतं काम ठेवतात, खोटे वायदे करून टाकतात, बोलताना काही विचार नाही करत. अरे कधीतरी विचार करा, आपलेच असता. फक्त माणूस कसा आहे आणि तो किती पैसे त्याच्याकडे आणि तो शिकलेला किती, हे नका पाहू रे. याच्याने काय नाही होणार तुमचं. कुठे जात आहे तुम्ही? भविष्य कुठे नेतं आहे आपल्याला? सर्व बाबासाहेब म्हणतात एकत्र राहा, आईवडिलांचं एकत्र राहा. पण आपले जे थोडेसे शिकून काय गेले तर त्यांना असं वाटतं आम्ही खूप भारी झालो, आम्ही आता इथे खेड्यात नाही राहू शकत, आमचे मुलं इथे खेड्यात नाही येऊ शकत. अरे असं कसं नाही येऊ शकत? तुमचं भविष्य तिथे घडलं तर तुमच्या मुलांचं का नाही घडणार? का नाही घडणार? घडेल ना. मग त्यात प्रश्नच नाही. आपले विचार इतके बदलून टाकले लोकांनी सध्या गावाच्या बाबतीत. गाव अगदी खाली झालेले. आपण कुठल्या बॅकग्राऊंडमधले आलेले हे एकदम विसरून गेलेले लोक. अरे नाही बाबा, देव जो असतो ना, देवाला तर तुम्ही मानत नसाल, तो आपल्या ठिकाणावर आणून सोडतो. घमेंड करणं थोडी कमी करावी माणसाने आणि गावाकडे थोडंसं लक्ष दिलं तर खूप बरं होईल आपल्या नातेवाईकांचं.